तर मित्रांनो, तुमचा 12वी जरी झाला असेल तर मी 100% गॅरंटी देतो की तुम्हाला अमेरिकेत हमखास जॉब लागू शकतो, तो पण चांगल्या सॅलरीवाला. तर खूप लोक असे असतात मित्रांनो, त्यांना असं वाटतं अमेरिकेत फक्त इंजिनियर डॉक्टर येऊ शकतात, तर ते सरेसर खोटं आहे. तर तुम्हाला राईट वेनी माहिती पाहिजे की बाबा अप्लाय कसं करायचं जेणेकरून तुम्हाला जॉब लागू शकतो. तर चला आपण डिटेल बघूया. फक्त 5 स्टेप आहे मित्रांनो, ते तुम्ही फॉलो करा. मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला खरंच जॉब लागेल. नमस्कार मित्रांनो, तर कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व बरे असाल, मजेत असाल. आपले ऑलरेडी 3 ब्लॉग झाले, खूप चांगला मला प्रतिसाद आला, चांगला रिस्पॉन्स आला, त्यासाठी खरंच परत मनापासून थँक्यू. आणि आजचा जो टॉपिक आहे मित्रांनो, तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर तुम्ही प्लीज व्हिडिओ एंड पर्यंत बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज खाली जे बटन दिसतं तिथे तुम्ही सबस्क्राईब करा. तर तुम्ही टायटलमध्ये बघितलं असेल, आजचा जो टॉपिक आहे तो आहे तुमचं 12वी झालंय आणि तुम्हाला पण जर अमेरिकेला यायची इच्छा आहे तर तुम्हाला इथे जॉब कसा लागू शकतो. तर मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप डिटेल 100% सांगेल की तुम्हाला खरंच इथे लीगल पद्धतीने कसा जॉब लागू शकतो. तर मित्रांनो, आपण स्टेप बाय स्टेप जाऊ. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल तुम्ही ह्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला 100% तुम्ही 12वी जरी पास असले तरी पण तुम्हाला अमेरिकेत जॉब लागू शकतो. तर मित्रांनो, स्टेप नंबर 1 अशी की तुम्ही तुमचा एक स्वतःचा रिझ्युमे बनवा. तर तुम्हाला माहिती असेल की आजकाल कुठे पण, इव्हन इंडियामध्ये पण, महाराष्ट्रात जर तुम्हाला कोणता जॉब हवा असेल तर तुम्हाला पहिले त्यांना रिझ्युमे सेंड करावा लागतो. तर मी साध्या सरळ भाषेत सांगतो, रिझ्युमे म्हणजे काय. एक वर्ड फाईल असते, असा पेपर असतो, राईट. तर वरती तुमचं नाव येतं आणि समजा तुम्ही 12वी पास असाल, समजा की तुमचं 12वी झालंय, तर त्याच्यात तुम्ही लिहिलं पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीमध्ये खूप चांगलं केलंय. काही पण असेल, एखादा कोर्स केला असेल, नाही तर तुमचं शिक्षण असेल, तुमचा अनुभव असेल, एक्सपिरियन्स असेल, तर ते तुम्ही सर्व त्या रिझ्युमेमध्ये टाकशाल, करेक्ट. आणि एकदा का तुमचा रिझ्युमे बनला तर त्याची तुम्ही 5-6 PDF कॉपी काढून ठेवा. तर मित्रांनो, स्टेप 2 अशी आहे की तुम्ही एकदा रिझ्युमे तुमचा बनवला तर तुम्ही एकदा स्टेप 2 मध्ये डिसाईड करा की तुम्हाला नेमका जॉब कसा हवाय. तर मी तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो. तो अमेरिकेमध्ये असं असतं की कोणतंच काम कमी नाही लेखत. जसं की इथे तुम्ही कार ड्राईव्ह करता, नंतर रेस्टॉरंटमध्ये तुम्ही ॲज अ कॅशियर म्हणून काम करू शकता, नंतर ॲज अ कुक म्हणून काम करू शकता, तसंच तुम्ही इलेक्ट्रिशियनचा जॉब करू शकता, नंतर कार्पेंटरचा जॉब करू शकता. तसंच जे डिलिव्हरी असते ना, डोअरडॅश, स्विगी, त्या टाईपमध्ये सुद्धा इथे भरपूर पैसे कमवता. तर तुम्ही पहिले डिसाईड करा की तुम्हाला जॉब कोणता हवाय. तर एकदा ते तुमचं डिसाईड झालं तर त्यानंतर मग आपण जाऊ स्टेप 3 मध्ये. तर मित्रांनो, जी स्टेप 3 आहे, तुमचं रिझ्युमे तयार झाला, तुमचं फिक्स झालं की मला याच्यात जॉब हवाय, करेक्ट. तर त्यानंतर तुमची स्टेप आहे ती म्हणजे खूप 2 इम्पॉर्टंट वेबसाईट आहे, लक्षात ठेवा. मी परत सांगतो, 2 खूप जास्त मोठे इम्पॉर्टंट वेबसाईट आहे. पहिली वेबसाईट आहे इंडीड आणि दुसरी वेबसाईट आहे लिंक्डइन. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक सुद्धा पाठवेल, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करून बघू शकता. आणि आता मी स्वतः तुम्हाला स्क्रीनवर जाऊन दाखवेल की एक्झॅक्टली अप्लाय करता कसं. तर चला आपण बघूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला हे दिसतंय लिंक्डइन नावाचं ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही जर वरती बघितलं सर्च जॉब्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, समजा इलेक्ट्रिशियनचा जॉब बघायचा आहे तर ते तुम्ही टाकशाल इलेक्ट्रिशियन. त्यानंतर ज्याच्या खाली ते दिसतंय तुम्हाला युनायटेड स्टेट्स, त्याच्यात US मध्ये जॉब पाहिजे, त्यामुळे तुम्ही युनायटेड स्टेट्स टाकशाल. त्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्ही बघू शकता किती जॉब इथे ओपन झाले. आणि नंतर जर इझी अप्लाय केलं तर तुम्हाला जे एका क्लिकवर जॉब अप्लाय करतील ते सर्व जॉब येईल. आता आपण हा 2 नंबरचा जॉब बघू, सर्व्हिस इलेक्ट्रिशियन. तर इथे दिसतंय कंपनीचं नाव आहे कोडियाक कन्स्ट्रक्शन. नंतर कोणत्या HRने तो जॉब टाकला आहे त्याचं तिथे दिसतंय. नंतर त्या जॉबबद्दल माहिती की एक्झॅक्टली हा जॉब कसा आहे, नंतर त्याला किती वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहे, तुमची जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, त्याला क्वालिफिकेशन काय काय लागणार आहे. त्यानंतर तिथे हे पण दिलं तुम्हाला बेनिफिट्स काय काय भेटेल, हेल्थ इन्शुरन्स. आणि ह्या जॉबला जर तुम्ही बघितलं, जी बेस्ट सॅलरी आहे ती आहे $25 पर आवर. म्हणजे $25 म्हणजे समजून घ्या अराऊंड $1800 पर आवर. म्हणजे अराऊंड तुम्ही पकडून घ्या की महिन्याला 1 लाखच्या अराऊंड. इथे तुमचा ईमेल ॲड्रेस टाकायचा आणि तुम्हाला कंट्री कोड चेंज करायचा, कारण तुम्ही इंडियातून अप्लाय करताय, करेक्ट. तर मग जो फोन नंबर आहे त्याचा जो कोड असेल तो असेल इंडियाचा. तर इथे तुम्ही बघितलं इंडिया +91 आणि तुमचा इथे फोन नंबर तुम्ही टाकशाल. मी आता असंच कोणता पण टाकतो इथे. नंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करशाल तुम्ही तिथे.
मग तिथे तुम्ही जो रिझ्युमे बनवला आहे तो तिथे अपलोड करशाल आणि सिलेक्ट म्हणशाल. तर आता मी हा 2 नंबरचा माझा रिझ्युमे सिलेक्ट करतो. नेक्स्ट म्हटलं, नंतर मग तुम्हाला 3-4 क्वेश्चन येतील की तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन आहे का, नंतर तुम्ही बॅकग्राऊंड चेकला सामोरे जाशाल का. तर सर्वीकडे येस आणि काही ठिकाणी नो म्हणायचं क्वेश्चननुसार. रिव्ह्यू, नंतर मग तुमची इन्फॉर्मेशन येणार, तुमचा रिझ्युमे येणार आणि खाली जे क्वेश्चनचे आन्सर येईल ते, आणि खाली म्हणायचं सबमिट. आता मग तुमचं ॲप्लिकेशन त्यांच्यापर्यंत गेलं. युअर ॲप्लिकेशन इज सक्सेसफुल. मित्रांनो, जी चौथी आणि खूप मोस्ट इम्पॉर्टंट जी स्टेप आहे ती म्हणजे अप्लाय केल्यानंतर लगेच त्यांचे तुम्हाला कॉल येणार नाही की आम्ही तुमचं ॲप्लिकेशन बघितलं, आपण पुढं कसं यायचं. या गोष्टीला खरंच टाइम लागतो. 1 ते 2 महिने तुम्हाला टाइम लागेल. आणि तुम्ही अप्लाय केल्यानंतर समजा तुम्हाला जर त्यांचा काही रिप्लाय आला ईमेलवर, तुम्ही जे तुमचं ईमेल आयडी देशाल त्याच्यावर तुम्हाला येईल की बाबा आम्हाला तुमची प्रोफाईल आवडली आहे, तर आपण डिस्कस करूया कसं तुम्हाला जॉब दिला जाईल, किती पगार पाहिजे तुम्हाला. आणि एकदा का तुम्हाला ऑफर लेटर आलं तर मेक शुअर ती कंपनीची वेबसाईट असते ती गुगलवर जाऊन व्हेरीफाईड आहे का नाही बघायची. कारण डुप्लिकेट वेबसाईटचा खूप जमाना आलाय, खूप फेक वेबसाईट असतात. तर त्यामुळे मेक शुअर की ती जी कंपनी आहे ती तुम्ही गुगलवर जाऊन बघा, त्याचे रिव्ह्यूज वाचा. मेन म्हणजे त्या कंपनीने जे पण अगोदर जे एम्प्लॉईज हायर केले तर त्यांचे रिव्ह्यू वाचा की ही कंपनी कशी आहे, ही खरंच कंपनी चांगली का, नंतर कंपनीतलं वातावरण कसं आहे. तर मित्रांनो, एकदा का तुम्ही जी चौथी स्टेप आहे ती जर केली, तुम्हाला वाटलं की बाबा कंपनी खरंच चांगली आहे, यांनी अगोदर ऑलरेडी एम्प्लॉईज पण हायर केले आणि तुम्हाला सर्व ठीक वाटलं, राईट. तर जी 5वी जी स्टेप आहे तर ती शेवटची स्टेप आहे, सर्वात महत्वाची. कारण तुम्हाला जॉब लागला, सर्व झालं, कंपनी पण भेटली, पण अमेरिकेमध्ये तुम्ही येणार कसं काय? डायरेक्ट तर तुम्ही येऊ शकत नाही. तुम्हाला लागेल अमेरिकन व्हिसा. तर अमेरिका व्हिसा तुम्ही डायरेक्ट अप्लाय नाही करू शकत. तर हे जे पण छोटे मोठे जॉब असतात, 12वी पासवाले, नाही तर त्याच्या पुढचे कोणते पण जॉब, तर तुमच्या कंपनीने तुम्हाला स्पॉन्सर केलं पाहिजे. म्हणजे तुमची कंपनी गव्हर्नमेंटला बोलली पाहिजे, अमेरिकन गव्हर्नमेंटला, की बाबा मी याला हायर केलंय तर त्यांना तुम्ही प्लीज व्हिसा द्या, राईट. तर कंपनीकडून तुम्हाला एक लेटर भेटेल की आम्ही ह्या व्यक्तीला स्पॉन्सर करतोय. मग तुम्ही व्हिसा इंटरव्ह्यू साठी जाशाल. व्हिसा इंटरव्ह्यू म्हणायचं झालं तर इंडियामध्ये 4 सेंटर आहे व्हिसा इंटरव्ह्यूचे. एक आहे दिल्लीला, एक आहे मुंबईला, एक आहे हैदराबादला आणि एक आहे चेन्नईला, आणि अजून एक वाटतं कोलकात्याला पण आहे. तुम्ही तिथे इंटरव्ह्यूला जाशाल आणि मोस्टली इंटरव्ह्यू सर्वांचा क्लिअर होऊनच जातो. तर पण तरी मेक शुअर की तुमची जी कंपनी असेल ती रेप्युटेड असली पाहिजे. तुमची जी सॅलरी रिक्वायरमेंट आहे, जेवढी पण ते तुम्हाला सॅलरी देणार आहे ती नियमांमध्ये बसली पाहिजे, लॉज मध्ये. तर तुमचे जे व्हिसा भेटायचे चान्सेस असतात हे खूप जास्त, म्हणजे 90% होऊन जातात. तर तुम्हाला एकदा का व्हिसा भेटला तर तुम्ही इथे आरामात येऊ शकता, तुम्हाला कोणीच अडवणार नाही. आणि जे पण म्हणता ना की 12वी पासवर नाही तर मला शिक्षण कमी तर मला जॉब भेटू शकत नाही, अमेरिकेत फक्त इंजिनियर डॉक्टर जाऊ शकतात, तर ते 100% खोटं आहे. कारण त्यांचं असं असतं की ते जर आले तर त्यांना कोणाला येऊ द्यायचं नसतं. कोण आहे हे लोक, कहां से आते हैं? आणि मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी व्हिसा बाबतीत जास्त बोलू शकणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर तुम्हाला जर पाहिजे असेल व्हिसाच्या बाबतीत सेपरेट व्हिडिओ तर प्लीज मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी डिटेल तुम्हाला व्हिडिओ सांगेल की तुम्हाला व्हिसा प्रोसेस काय असते, त्याची फीस किती असते आणि तुम्हाला कसा व्हिसा भेटू शकतो. तर त्याच्यावर पण मी डिटेल 10 मिनिटाची व्हिडिओ बनवू शकतो. तर प्लीज मला तुम्ही सांगा तुम्हाला जर ती व्हिडिओ पाहिजे असेल तर. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं एक्झॅक्टली तुमचं 12वी जरी झाला असेल तरी तुम्हाला अमेरिकेमध्ये जॉब कसा लागू शकतो. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. मी ज्या 5 स्टेप सांगितल्या त्या खरंच तुम्हाला पटल्या असेल. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर मित्रांनो, मी माझं इंस्टाग्राम हँडल, माझा इंस्टाग्राम आयडी इथे मेन्शन करतो. तुम्ही मला तिथे जाऊन फॉलो करू शकता. आणि तुमचा काही एकदा रिझ्युमे बनून झाला तर तुम्ही मला पर्सनल इंस्टाग्रामवर मेसेज करा. जर रिझ्युमे मध्ये काही चेंजेस असेल मी तुम्हाला 1-on-1 पर्सनली सांगेल की हे तुम्ही चेंजेस करा. चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या आणि थँक्यू सो मच.